लाडकी बहिणीच्या लाडक्यातून 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली। आज वटपौर्णिमा होती, वट चैत्री पौर्णिमा असल्यामुळे बऱ्याच लाडक्यांना वाटत होतं की आज हप्ता वाटप होणार आहे। तर लाडक्यातून आज कुणाला हप्ता भेटलाय का या ठिकाणी मी तुम्हाला ते सांगणार आहे। त्याचबरोबर बऱ्याच लाडक्यांना वाटत आहे की या वेळेचे हप्ते आम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। तर कोणत्या लाडक्यांना हप्ते भेटणार, कुणाला नाही भेटणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडक्यांना बघा, सगळ्यात सुरुवातीला माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। लाडक्यांना बघा, ऑफिसच्या कामामुळे मला सकाळी व्हिडिओ बनवता नाही आला, त्याच्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतोय। आता या ठिकाणी व्हिडिओ बनवून तुम्हाला मी माहिती सांगणार आहे की काय कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे येऊ शकतात, कोणत्या तारखेला येणार आहेत। तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। चला, वटसावित्री पौर्णिमेचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला कधी भेटणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला, तर 24 वा हप्ता जो आहे जून महिन्याचा हप्ता तो कधी भेटणार आहे। वटपौर्णिमाचा हप्ता आज वितरण झालेला आहे का, तर या ठिकाणी उत्तर मी डायरेक्ट देत आहे, आज वितरण झालेलं नाही। बऱ्याच ठिकाणी प्रसार माध्यमातून सांगितलं जात होतं की आज हप्ता वाटप होणार आहे, वटपौर्णिमाचं गिफ्ट भेटणार आहे, असं काही झालेलं नाहीये। वटसावित्री पौर्णिमेचं या ठिकाणी लाडक्यांना पैसे भेटलेले नाहीत। तर बघा, त्याचबरोबर आता मग हे आज जर पैसे भेटले नसतील ते पैसे कधी भेटणार, किती महिलांना या ठिकाणी हप्ता भेटणार आहे याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर पडताळणी या ठिकाणी जोरात सुरू आहे लाडक्यांना। बघा, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीचे मुद्दे या ठिकाणी गाजत आहेत आणि याच्यामुळेच तुम्हाला या ठिकाणी काय असं आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे, ती तुम्हाला सांगणार आहे। चला, आणि जून हप्ता केव्हा मिळणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्याचा हप्ता 24वा हप्ता कधी वाटप होणार आहे, हे वटसावित्री पौर्णिमाचा जो हप्ता म्हणत आहेत तो कधी नेमका भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तारीख देखील या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। चला, व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक बातमी आली, साम टीव्हीची बातमी आली। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 29 जून म्हणजे आजची लेटेस्ट बातमी असणार आहे। काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, जून महिन्याचा 1500चा हप्ता नेमका कधी येणार, तारीख समोर आलेली आहे। लाडक्यांना एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली, साम टीव्हीची बातमी आहे आणि यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणत्या तारखेला तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे। आजची लेटेस्ट बातमी आहे साम टीव्हीची। तर लाडक्यांना तुम्हाला सगळ्याला वाटतंय का की लवकरात लवकर मला हा हप्ता भेटायला पाहिजे आणि या हप्त्याबद्दल जी तुमची आतुरता लागली आहे, कारण जून महिना या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाचा असतो। गरीब लाडक्या बहिणीच्या मुलांसाठी शिक्षणाचं साहित्य खरेदी करण्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा असतो। त्याच्यामुळे हा जो हप्ता आहे तो कधी भेटणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। साम टीव्हीची बातमी आहे, तुम्ही स्वतः या ठिकाणी बघू शकता। आजची लेटेस्ट बातमी आहे, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, जून महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता नेमका कधी येणार, तारीख समोर आलेली आहे। तर काय तारीख आहे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। चला, महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा लाडक्यांनो। साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आलेली आहे। तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातल्या महिलांची अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना आहे। जून महिन्यामध्ये लाडक्या बहिणीला मेचा हप्ता आलेला होता। आता बघा, मे महिन्याचा हप्ता जो आला होता 10 जूनला त्याचा जीआर आला होता आणि 15 जूनला या ठिकाणी सुरुवात झाली होती, हे सगळ्याला माहिती। आता बघा, 15 जूनला सुरुवात झाली, पण जून महिना संपला, फक्त दिवस शिल्लक राहिले असून तरी सुद्धा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात आलेला नाही। त्यामुळे खात्यामध्ये 1500 रुपये कधी जमा होणार असा प्रश्न राज्यसभेतल्या लाडक्या बहिणीला पडलेला आहे। या ठिकाणी राज्यभरातल्या लाडक्या बहिणीला पडलेला आहे, पण या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता काय अपडेट आहे तुमच्या समोर या ठिकाणी दिसते, साम टीव्हीची। बघा लाडक्यांनो, साम टीव्हीवर तुम्ही टीव्ही चॅनलवर पण ही बातमी लागलेली आहे, त्यांच्या वेबसाईटवर पण ही बातमी आलेली आहे। जूनचा हप्ता कधी जमा होणार या ठिकाणी बातमी काय बघा, जून महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही, म्हणजे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त लाडक्या बहिणींना हप्ता भेटला नाही, हे क्लिअर या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर त्यामुळे महिलांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे। याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू असताना सामाजिक माध्यमावरही महिलांकडून सातत्याने हप्त्याबद्दल विचारपूस केली जाते। अशाच मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच 12 ते 15 जुलै दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बघा लाडक्यांनो, या ठिकाणी समोर एक तारीख येत आहे, ती म्हणजे 12 जुलै ते 15 जुलै याच्या दरम्यान तुम्हाला हा हप्ता वाटप होणार आहे। आणि याच्या अगोदर एक तुम्हाला मी सांगतो, जीआर कधी येऊ शकतो, तर 10 जुलैपर्यंत तुम्हाला हा जीआर येऊ शकतो। त्याच्यामुळे काळजी करू नका, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे।
चला त्याचबरोबर आता तुम्हाला ही सांगितलेल्या तारीख वगैरे फॉर्मचं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करा. आता बघा फक्त एक आठवडा राहिला आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला पुढचे हप्ते भेटून जातील. पण त्या हप्ता भेटण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्याला तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करणं खूप गरजेचं आहे. जर तुमचं फॉर्मचं स्टेटस रिजेक्ट गेलेलं असेल, बघा अशा स्वरूपाचं फॉर्मचं स्टेटस जर रिजेक्ट असेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडकेदारांना विनंती आहे, आपलं फॉर्मचं स्टेटस चेक करा आणि जर ते अप्रूव्ड असेल तर काळजी करू नका. जर पेंडिंगमध्ये, रिव्ह्यूमध्ये आणि रिजेक्ट जर झालं असेल तर लवकरात लवकर जवळच्या महिला व बाल विकास विभागामध्ये संपर्क साधायचा आहे. आता बऱ्याच लाडकेदारांना हे माहीत नाही हे कुठं बघायचं. तुम्हाला मी बऱ्याच वेळेस हे दाखवलं होतं की हे स्टेटस कुठं चेक करायचं. ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते त्यांना ते पाहता येतं, पण ज्यांनी ऑफलाईन आणि नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरलाय त्यांना ते पाहता येत नाही. त्यांना जवळच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन तुम्हाला ते पाहायचं आहे, हे तुम्हाला मी सांगत आहे. त्याचबरोबर बघा लाडकेदारांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडकेदारांना हप्ते भेटले नव्हते किंवा आता 21वा, 22वा, 23वा हप्ता, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडकेदारांनो, तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला मागचे हप्ते भेटलेत का? 20वा, 21वा, 22वा आणि 23वा हे 4 हप्ते भेटले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. कारण की बघा जर तुमच्या स्वरूपात अशा स्वरूपाचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल, या ठिकाणी बघा स्टेटस रिजेक्ट झालं असेल तर तुम्हाला पैसे येणं बंद होणार आहे. त्याच्यात बघा काही स्टेटस काय दिसतात, डॉक्युमेंट मिसिंग आहे, काहींचे गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत किंवा असे बरेच वेगवेगळे कारणानुसार फॉर्मचं या ठिकाणी रिजेक्शन होत आहे. आणि बघा त्यांना मागे पैसे भेटले होते पण काही कारणास्तव त्यांचे आता फॉर्म रिजेक्ट होत आहेत, तर त्यांनी लवकरात लवकर महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की का पैसे आमचे येत नाहीत. अशा स्वरूपात बघा लवकरात लवकर तुम्ही हे चेक करून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा स्वरूपात तुम्हाला सगळं चेक करून घ्यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला हप्ता भेटत नसेल, काळजी करू नका, लवकरात लवकर जवळच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन या, तुम्हाला त्यांची उत्तरं भेटतील. त्याचबरोबर लाडकेदारांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा अशा स्वरूपाचे पण हे एरर येत आहेत. हे एरर तुम्हाला मी हे दाखवत आहे. आता बघा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीबीटी अकाउंट तुमचं ॲक्टिव्ह असायला पाहिजे. डीबीटी म्हणजे काय? सरकारचा जो पैसा असतो डीबीटी, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, त्याला आपल्या सोप्या भाषेत म्हणायचं सरकारचा जो पैसा येत असतो त्याच्यासाठी एक बँकेमध्ये अकाउंट असायला पाहिजे. तुमच्या नावावर ते अकाउंट असायला पाहिजे आणि त्याचं EKYC प्रत्येक वर्षाला होत असतं. तर ते EKYC म्हणजेच डीबीटी ॲक्टिव्ह आहे का नाही हे चेक करायचं. बघा या स्वरूपात तुम्हाला अशा स्वरूपात ॲक्टिव्ह असायला पाहिजे. बघा इथे या ठिकाणी दिसतंय बघा, तुमचं कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. म्हणजे तुमचं मॅपिंग म्हणजे काय? लिंक करणं. लिंक तुमचं बरोबर आहे, तुमचं ॲक्टिवेट झालेलं आहे. अशा स्वरूपात जर तुमचं ॲक्टिवेट असेल तर आणि तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत. कारण की एक स्पष्ट शब्दात त्या ठिकाणी वरून बातमी आलेली आहे, KYC तुमची बँकेची KYC झालेली नसेल, पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं अकाउंट असेल ती KYC झाली नसेल तरी तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत. तुमची बघा लाडक्या बहिणीची KYC झाली पण ही जर तुमची KYC झाली नसेल तरी तुम्हाला हप्ता भेटणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी ही KYC पण एकदा चेक करा. लाडक्या बहिणीची KYC चेक करा. जर दोन्हीमध्ये जर प्रॉब्लेम येत असतील तर लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या. तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.